मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून लाठीचार्जचा निषेध करण्यात आला। यावेळी गेवराई शहरातील हजारो मराठा समाज बांधव उपस्थित होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून अंत्ययात्रेस सुरुवात झाली, तर शहरातील मिरवणूक मार्गाने गेवराईच्या चिंतेश्वर स्मशानभूमीमध्ये या तिघांच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेवर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मराठा बांधवांसह मुस्लिम बांधव देखील खांदेकरी झाले होते। अंत्ययात्रेवेळी गेवराई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। या ठिकाणी मराठा समाज मोठा आक्रमक होताना दिसत आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांची या ठिकाणी अंतिम संस्कार करायला काय संदेश द्याल सरकार? आज गेवराईकरांनी जी प्रेत यात्रा ही काल्पनिक प्रेत यात्रा काढलेली आहे। जर 2024 पर्यंत मराठ्याला आरक्षण हे कुंभीमधून भेटलं नाही तर या खरीखुरची अंत्ययात्रा यांची काढल्याशिवाय मराठा गप्प बसणार नाही। कुंभी आरक्षण, कुंभी प्रमाणपत्र भेटल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही। यांनी याची नोंद घ्यावी आणि 24 मध्ये यांची खरीखुरी अंत्ययात्रा काढल्याशिवाय मराठा स्वस्थ बसणार नाही। काय सांगाल या ठिकाणी गेवराई शहरात मोठे वाजागाजात अंतिम यात्रा तरुण सहभागी झाले, काय संदेश आहे महाराष्ट्र शासनाला? सांगायला अतिशय दुःख वाटतंय की सराटे आंतरवाली या गावामध्ये मराठा महिला माता भगिनीवरती, तरुणावरती आणि लहान मुलावरती अन्याय अत्याचार या सरकारने केला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामधून शरीर रूपानं हे सरकार निघून गेलेलं आहे आणि हा असंतोष इतका मोठ्या प्रमाणावरती पसरलेला आहे की 2024च्या इलेक्शनमध्ये हे मतदान रूपातून सुद्धा पूर्णपणे नष्ट सरकार झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि मला अतिशय या ठिकाणी या सरकारची अंत्ययात्रा आज गेवराईमध्ये निघाली त्या निमित्तानं मला काही गोष्टी या ठिकाणी या सांगावं वाटतात, स्मरणातल्या गोष्टी सांगावं वाटतात। रात्री अपरात्री कुठलाही टाईम न बघता या सरकारने स्वतःसाठी सर्व काही केलं। संसार सुखाचा चालला होता, म्हणजे सुट्टी बघितली नाही, रविवार बघितला नाही, कामकाज केलं। या ठिकाणी शेतकऱ्यावरती वाईट वेळ आली, या ठिकाणी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला, हे सरकार धरणात मुतलं। एवढ्या अशा पद्धतीच्या आठवणी या सरकारच्या मला सांगावं वाटतात। आज ते आपल्यात नाही आहेत, आपल्या विचारात नाही आहेत आणि या ठिकाणी निधीची कमतरता पडली तर सरकार गुजरातला रातोरात गेलं। या ठिकाणी किती आठवणी मी तुम्हाला या सरकारच्या सांगू। गुजरातमध्ये निधी उपलब्ध झाला नाही तर गुवाहाटीला सरकार गेलं। इतक्या चांगल्या पद्धतीचं सरकार आज आपल्यातून या ठिकाणी निघून चाललंय आणि आमच्या सरकारबद्दल सांगायचं झालं, हे सरकार जर भाषणाला उठलं तर या ठिकाणी नळावर बायाचे भांडणं लागल्यासारखं भाषण करायचं आणि आम्हाला कधी फूल फ्रूटची कमी पडून दिली नाही। टरबूज खरबूज सुद्धा या सरकारने आम्हाला खाऊ घातली, इतकं जीव या सरकार। काय सांगाल या ठिकाणी गेवराईमध्ये अतिशय पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी अंत्यविधी निघली, अंत्यविधीला पोलीस सुद्धा प्रशासन होते, काय उपमुख्यमंत्र्यांची जी काही खुर्ची असती त्याला सलामी दिली नाही, याबद्दल काय सांगाल? सलामी द्यायचा विषयच नाही। आम्ही 58 मोर्चे आतापर्यंत महाराष्ट्रात, देशात इतिहास घडायला असे काढलेत, कुठलाही कुणालाही धक्का नाही लागला आणि सराटा अंतरवाली इथे मनोज जरांगे पाटील ही त्याच पद्धतीने आंदोलन करत होते आणि रात्री अपरात्री कोणालाही कल्पना न देता मध्यरात्री पोलीस प्रशासनाने जो हल्ला केला, जो आमच्या महिला बहिणीवर अत्याचार केला, त्याचा निषेध म्हणून आम्ही सरकारची अंत्ययात्रा काढलेली आहे। आम्ही आतापर्यंत शांत आहोत, इथून पुढेही शांत राहू। जर 2024 इलेक्शनच्या आधी जर आमचा निकाल नाही लागला, आतापर्यंत आम्ही शांततेत होतो, इथून पुढं आम्ही अख्खा महाराष्ट्र बंद करू, आम्ही अख्खे मुख्य रस्ते बंद करू आणि रस्त्यावर उठणार नाही। आतापर्यंत आम्ही उपाशी राहिलो, पण इथून पुढं आम्ही उपाशी राहणार नाही। आम्ही अख्खा देश उपाशी ठेवू आणि महाराष्ट्राचं अख्खं दळणवळण साधन बंद करू, हे बोलून मी थांबतो। मुसलमान समाजाचा यांना पाठिंबा राहील, इथून मोरं बी नाही, इथून मागं बी दिलेला आहे, अजून बी देऊ। काय सांगा, हिंदू मुस्लिम संपलेलं आहे म्हणून हे सगळा प्रोपगंडा आहे का? नाही, तसं काही बी नाही, आम्ही एकच आहेत सगळे, कुठलंच काही म्हणजे नाही आमचं त्यांचं दुमतच नाही। हे पुढारीच लावून देतात आम्हाला एकामेकाला आणि आपले भांडणं लावून देते, ते कुठच्या सांभाळीत, दुसरं काही नाही। तेवढंच म्हणणं आहे म्हणून खांदेकरी झालोच आम्ही। गेवराई शहरातून राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांची अंतिम यात्रा काढली, मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय, काय संदेश द्याल
सरकारला? सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ. या आंतरवाली या ठिकाणी मनोज जरांगे पाटील उपोषण करत असताना शांत रीतीने ज्या काही पोलीस प्रशासनाने आमच्यावर भ्याड हल्ला केला, कुठलीही शांतता असताना या टरबुजाच्या सांगण्यावरून या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सांगण्यावरून जे काही आमच्या मराठा समाजावर भ्याड हल्ला केला याचा प्रथमतः सर्वतः मी निषेध करत आहे. सरकारने मराठा समाजाचा अंत बघू नये. आज लोक मराठा समाजाने जे काही निडग्या फात्याच्या हातीनं गोळी अंगावर झेलण्याची ताकद आहे. आज म्हणलं जातं की मराठा समाज कुठल्याही गोष्टीमध्ये मागं राहत नाही. मराठ्याने आजपर्यंत सगळी गोष्ट समोर केलेली, मागून कधीच केलेली नाही. ह्यांना सांगण्याचं प्रशासनाला द्यायचं असेल तर लवकर द्या, नसता खुर्च्या खाली करा, राजीनामे फेका मराठ्याच्या आमदारांनी. ही प्रशासनाला सांगण्याची विनंती. ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड.